इतनी शिद्दत से मैंने तुम्हें पाने की कोशिश की है कि हर जर्रे ने मुझे तुमसे मिलाने की साजिश की है। कहते हैं अगर किसी चीज को दिल से चाहो तो पूरी कायनात उसे तुमसे मिलाने की कोशिश में लग जाती है। पिक्चर अभी बाकी है। तर फायनली वो घडी आ गई है जिसका हमें इंतजार था। सकाळी 7ला उठलोय ओ एक्साइटमेंटच्या नादात। आणि आजचा व्लॉग कशाबद्दल आहे तुम्हाला थंबनेल बघून कळलंच असेल। तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या व्लॉगमध्ये। आणि हा हात गळ्यात माझ्या का आहे हे मी तुम्हाला थोड्या वेळाने एक्सप्लेन करतो, स्टोरी वेगळी आहे। तर निघालो आता आम्ही पुण्याला जायला। मी आणि रोहित आता पुढे चाललोय। सगळ्यांना एक एक करून पिक करणार आहे। रोहितला मी दिलं हेल्मेट, तो आपल्या Z900चा हेल्मेट आहे। तर दम लागलाय मला कारण खूप घाई झाली आहे। त्यांना बोललो 3 वाजता येणार आहे, आता ऑलरेडी 2 वाजलेले आहेत। सनसनाटी एक्सप्रेस हायवे। तर मित्रांनो आम्ही आता निघालेलो आहोत गाडीमध्ये। गाडीचे माझे सारथी आहेत रोहित रविदास आणि मागे गणेश बसलाय, परत सागर बसलाय आणि यज्ञेश बसलाय। सागर आणि यज्ञेश पण ब्लॉग बनवणार आहेत आज। मिनी ब्लॉग बनवणार आहे सागर आणि मोठा ब्लॉग बनवणार आहे यज्ञेश। मिनी ब्लॉग आहे तू पण, हा पण मिनी ब्लॉग। आणि दुसरी गाडी पुढे गेली, त्या गाडीमध्ये आहे दिलीप, यश, साक्षी आणि वैष्णवी। अजून कोण आहे ना? हा आणि हा बंटी। तर आम्ही अख्खा तपास घेऊन चाललेलो आहेत गाडी आणायला। 2 गाड्यांचा तपास नाही, आज एक स्कूटी भाई आपला। आयुष्य तो कुठं बसेल, मड्यावर बसेल का माझ्या? नाही, बाईकवर 2 जण बसल्यानंतर गाडीमध्ये 2 सीट्स खाली होतील बरोबर। आणि चेतन थांबलाय पुण्यात, चेतन येतोय तिकडे डायरेक्ट आणि चेतनला आम्ही आमच्या गाडीत घेऊन येणार आहोत येताना। आता निघालोय कोथरूडला। चलो, तर माझ्या हाताची स्टोरी अशी आहे मित्रांनो। मी ना एक 4-5 दिवसापूर्वी ना ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटी करायला गेलो आणि तिथे ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटी करताना ना रोप क्लाइम्बिंग करून एक गोष्ट होती। आणि रोप क्लाइम्बिंगच्या वेळी माझा एक हात सुटला तिथला आणि पूर्ण वेट या हातावर आला आणि हा शोल्डर डिस्लोकेट झाला होता। तर डिस्लोकेट झाला, तिथे झाला रिपेअर, पण ते जेव्हा झालं ना तेव्हा तिथं लिगामेंट डॅमेज झालं आहे। म्हणून आता मला 1-2-3 आठवडे त्यांनी बेल्ट घालून राहायला सांगितले। अजून पण दुखतोय माझा हात, आता वर नाही करतायत मला। पण बघू आता काय, बाईकची डिलिव्हरीला चाललोय हात गळ्यात घालून। तर मित्रांनो ऍक्च्युली मला तर वाटतं आजचा दिवसच जाम भारी आहे। सकाळपासून आज मी सकाळी लवकर उठलो, ऑटोमॅटिक एक्साइटमेंटमुळे उठलो असेल। आणि माझ्या रीलवर संभाटांनी कमेंट मारलेली आहे, स्वतः संभाटांनी डॉन म्हणते डॉन। आणि आता आलो आम्ही फुटबॉलला। काहीतरी थांबली हा, कोण थांबले? आजी अख्खी अर्धी गँग थांबले इथंच। गँग कुठं आहे बघायला लागेल। ठीक आहे, गाडी दिसली, चल कुठे आहे? हा ही बाई आपली गाडी। लाव नाही तर का आलो? गाडी ईव्ही हा लाव। अच्छा ईव्ही चार्जिंग आहे दिल्ली। आपल्या एका ब्लॉग मध्ये नाही का आर्शनी स्विफ्टला बोलली आहे की कर सारखी कर स्विफ्ट सारखी दिसते। हे पटकन ऑर्डर टाकायची का? ऑर्डर हिअर कट करायचं ना, आपलं काम चालू करायचं। हा चला, सुसुकारला आलो मित्रांनो आम्ही। हे बघा इथं फेक 7-11 आहे, 7-11 जनरल स्टोर। यज्ञेश पण मित्रांनो क्रिएटर आहे। यज्ञेश पण रील्स वगैरे भारी बनवतो, व्हिडिओ एडिटिंग भारी करतो। तर आता काय केलं आम्ही, थोडीशी शिफ्टिंग केली। गणेश गेला त्या गाडीमध्ये आणि आमच्याकडे बंटी आलेला आहे। चलो हे बाबा, हे बाई पत्र्याच्या कसला गरम होत असेल ना? आलो ना आपण ना, माझ्या चॉईस मध्ये बॉबर पण होती, पण बॉबरचा सीसी कमी पडत होता मला, म्हणून ती बॉबर कॅन्सल। बॉबर मधला क्रोम कलर जास्त भारी दिसायला, बॉबर भारी आहे तशी, पण सिंगल सीट ना शेवटी। डबल सीट करता येते तिला, पण ती छान दिसत। हा मेन तिचा लुकच जाईल पूर्ण। आपण नाही आलो अजून, आत्ताशी आम्ही आलोय बालेवाडी क्रॉस केली आम्ही। आता बावदानला आलो आम्ही। आता बावदानला नाही आलो, बालेवाडी क्रॉस केली। बावदान लांब आहे। मी तर एक्साइटेड झालोय आता। पोलिसांचं काय हेल्मेट असेल तर पकडता। तर आता आपण पोहोचलेलो आहोत कोथरूडमध्ये आणि
तिथे आहे आपला शोरूम. आपला नाही, रॉयल एनफिल्डचा शोरूम आहे. रॉयल एनफिल्ड कोथरूड. टाकतो डॉंगर आला एक हात घेऊन. आम्ही पण डिलिव्हरीला आलो. पिकअप घेते ना आपली महिंद्राची. अरे ते म्हणत दादाकडे ना ती कुठली म्हणून दादाकडे हीच आहे ना. ती BMW ची आहे ना 1250 तशी वाटते ती हायटेड एकदम. नाही जास्त आला हे असतं ना BMW 1250. अरे बा हायटेड आहे ते. GS 1250 बोलतोस ना हा, तू. ती प्रेम आहे ती गाडी. शोरूमचे मालक पण आले पाहिजे. बसलेत बघा तिकडे साहेबांसारखे ते शोरूमचे ओनर आहेत. ते असे 8.5 शोरूम आहेत. म्हणजे 8 स्वतःचे, एक पार्टनरशिप. मुन्ना व्हायला आणला पाहिजे. लगेच जोडून का जोडले. इकडं बघा कसा पाब्लो एस्कोबारचा चुलत भाऊ पाब्लो एस्कोबार जाधव. हे काय आलं? इग्नोर मारला. पाणीच दिलं नाही त्याला. म्हणजे 1/2 पाणी तू काय लोक मारतोय? ये इकडं. तिकडं का उभं आहे? कुठली आवडली? तिला इथं टी शर्टचा कलर चेंज करून पाहिजे बार्गेनिंग करायला. ठीक आहे ना, चांगला टी शर्ट दिला. एवढं काय वाईट नाही. म्हणजे पुढे टाकली की गाडी पुढे जाईल. नाही रे, काहीतरी असं खोटं नको सांगतो. स्कूटी नाही गाडी. आणि हे नाही जोरात असं हे असं चालू दिलं ना एक्सिलेटर, आणि हा जोरात ब्रेक सोडायचा मागचा गाडी एका टायर. विली ट्युटोरियल झाले. विली ट्युटोरियल या साईडचं काय? या साईडचं आहे ना. हे टी शर्ट तुला माझ्याकडनं. ते असं असं देतं तसं. टी शर्टची किंमत किती बघ दाखव. 2,72,000. 92. ऑन रोड. ऑन रोड. फोटो काढू. थांब फोटो काढू. पाहिजे मला कलरचं पाहिजे होतं तो नाही दिला त्याने. तोंड बघून देतात. सतत ऍक्शन काय. वा आले तू पाणी किती जिद्दना सोडली. ए स्टार्ट कर. स्टार्ट कर. बसून स्टार्ट कर. स्वप्ने झाली पुरी दमलो. अशाच प्रकारे यांना गाडी भेटलेली आहे. फोटोशूट चालू आहे. कडा
दोन शब्द तुमच्याकडून. 5,000 रुपये एका फोटोचे बोलतोय तो. यांना पेढेवाट बाहेर उभे, त्यांना पेढेवाट. सगळं हार पेढे ए यांना पेढून देऊ दे, बाहेर उभे ते. खोबरा खोबरा दिला का यांना? ए खोबरा दिला का? खोबरा दिला का? नाही दिला रे. ए पेढे दे. ए बघ अजून काजी, हे बघ खोबरा खाल्ला वाटतं हिने. जोरात जोरात जोरात. ₹5,00,000 गाडी घेतली त्यासाठी. 5 गुंठ जमीन. ऑपरेशन कोणी बघितलं नाही अजून. अरे टाके दाखव. आत्ता आलेलो आम्ही अभिषेकच्या घराखाली, धन्याच्या, म्हणजे धन्याला सोडायला. यश गाडी चालवतोय, मी मागे बसलोय. भेटतोय का? भेटतोय. हा फायनली. काय करतो? हा आहे मिनी धनाल्डो. हा आहे मोठा धनाल्डो. काय करतो? येतो तातो. ए बाई आता तू गिरणीत पडली बघ. तर आता आम्ही आलेलो आहे अभिषेकच्या घरी, आणि अभिषेकच्या घरी आलोय आणि गाडीमध्ये पेट्रोल ऑलमोस्ट म्हणजे संपायला आला होता. म्हणून आता यश आणि अभिषेक गेलेत पेट्रोल भरायला. पेट्रोल भरून ते परत येतात. आम्ही तोपर्यंत बालेवाडीमध्ये थांबलोय. कोणा भिजते बाई गाडी डायरेक्ट आपली. किती भिजते. यो मॅन यश जाधव. हे पुढे थोडी हे पुढे थोडी मस्त मस्त. थँक्स फॉर द शूट. हा हनुमान गेअर टाकला. हनुमान गेअर आता नाही थांबणार. राहावंच ना डायरेक्ट. हॅलो बाबा, एकट्याने गाडी 40 मिनिटात पुण्यावरनं आणली. 40 मिनिटात. जिद्द लागते जिद्द. धूमची म्युझिक वाजू बघा. आता पोहोचलो आम्ही बाईक घेऊन ऑलमोस्ट घरी. आता 1 मिनिटात घरी पोहोचतोय. यश ऑलरेडी पोहोचलोय आमच्या आधी. सरप्राईज होता ना, फोन कशाला करू. ठीक आहे ना. नाझीसचा लोगो काढायला तो कोण. दोघीच आहोत. आरती रॉयल एनफिल्ड. उद्या उद्या सांगितलं. अरे उद्या मळला न्यायला लागेल ना. त्यामुळे मग उठली. आमच्या ह्याच्यात पाणीच नाही, विकत आणायला लागले. मी पण विकत नाही आणले 2. मी पण एक आणला. 5 लागले. हा ना.
याही 2 आणले. तुम्ही हँडल पकडा आधी, हँडल पकडा. मला गाडी पकडायला पाहिजे. हँडल पकडा तुम्ही. अहो काय नाही पडणार का तुम्ही, हँडल पकडाशिवाय उचलू नाही शकणार. हा पाय नीट ठेवा तिथं. हा घ्या उचला. नको नको तसं आहेच ते लांबी जास्त म्हणून तर कॅफे रेसर आहे ती. पोट वाढलंय ते टाकीवर बसतंय. त्या हड्डीत वाढवलं तुम्ही. ए घ्या रे. एअरबॅग. ए प्रसाद घे. प्रसाद वाव. वाटाचं तुझ्या हाताने ना. या ऑफिस चॉकलेट्स. अरे बापरे हे काय नाही काय पोट वाढलेलं त्याच्यावर बसतंय. मला लागेल. बोललो मी त्याला ऐकतच नाही. टाकी का आली? ती कशी वरती कशी आली? इंजिन येतो. इथं गण डिस्कशन चालू आहे भारताचा बजेटवर की पहिली सर्व्हिसिंगला किती किलोमीटरवर आहे, 500 वर आहे का कितीवर आहे, त्यामध्ये लेबर चार्ज असेल की नसेल. अरे काय करायचंय तुम्हाला, सोडा ना विषय, मी कुठं लोटे घेतो. 300 राहिली रे. बर चल ये चल का टाक गाडी आतमध्ये. तर मित्रांनो लय मोठा प्रॉब्लेम झालेला आहे, तुम्हाला प्रॉब्लेम दाखवतो थांबा. बिल्डिंगच्या आतमध्ये प्रॉब्लेम आहे. तर प्रॉब्लेम असा आहे की माझ्या घराच्या बॅक साईडला पार्किंगमध्ये गाडी लागण्यासाठी इथून गाडी चढवून अशी आत टाकायला लागते. गाडीचे आपले सायलेन्सर आहेत मोठे, त्यामुळे काय होते गाडी इथं नाही तर इथं लागू शकते. हा टाकशील का? हा टाक. सकाळ सकाळी पहिला आलो हिला बघायला. मम्मीने कशी झाकून ठेवली. रॉयल एनफिल्डवरने काय कवर दिलं नाही आहे, त्यामुळे अशी काहीतरी झाकली ती. डाडा काल हो काल घेतली. तर ॲक्च्युली बघ आणली चावी यासाठी कोल्ड स्टार्ट करून बघते गाडी लागते. दिसत नाही वाटतं. कालपासून 101 किलोमीटर चालली गाडी, कारण गाडी आपण पुण्यावर नाही आणली. एवढ्यासाठी सकाळी लवकर उठले.
तर मित्रांनो आता गाडी पण आतमध्ये पार्क केलेली आहे, सगळं झालेलं आहे नीट, सगळे चाललेत घरी. मी आता यांना सोडायला चाललो आहे घरी. आणि काय बोलतात त्याला, छान भारी वाटते मला, छान भारी वाटते. आणि एक लय मोठा प्रॉब्लेम क्रिएट झालेला आहे आता इथं. प्रॉब्लेम असा क्रिएट झाला आहे की जो तो मागतो पार्टी. आता काय सांगू, सगळे पैसे संपले, आता कुठली पार्टी, आणली गाडी काय रे, बरोबर की नाही दिलीप, हो की नाही, हो बोल, हो बोल. पार्टी पाहिजे, पार्टी पाहिजे, ऐकलं काय, एव्हरीबडी वॉन्ट्स पार्टी पार्टी पार्टी. चल चालवतो का चालू. अभिनंदन, Congratulations. थँक्यू 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 थँक्यू. कॉंग्रॅच्युलेशन्स टू मी गाईज अँड ऑल्सो यू ऑल गाईज. तुमच्या सपोर्टमुळे आज हे सगळं करतोय आपण. तर स्टे ट्यून, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र. पार्टी पाहिजे हे ह्यांनीच सांगितलंय करायला. जय हिंद जय महाराष्ट्र.